तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 2026 मध्ये 12वीची महाराष्ट्र स्टेट बोर्डाची एक्झाम दिली असेल त्यासाठी तशी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या HSCच्या रिझल्टची डेट जी आहे ती जाहीर झालेली आहे. ती कन्फर्म झाली आहे. त्याच्या ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे. नेमकं त्या नोटिफिकेशन काय देण्यात आलेलं आहे, कधी तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि तो रिझल्ट कसा चेक करायचा आहे त्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस समजणार आहे. चला तर मित्रांनो बघूया काय आहे सविस्तर डिटेल ऑफिशियल अपडेट सविस्तरपणे. तर हे बघा मित्रांनो, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026च्या निकालाबाबत हे परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळामार्फत जारी करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे आणि त्याचे जे काही अधिकृत वेबसाईट आहे ते सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 मे रोजी तुमचा निकाल हा दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे, कन्फर्म झालेला आहे या ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे. तर बघूया कोणत्या त्या वेबसाईट आहे. रिझल्टच्या दिवशी सर्व विद्यार्थी एकसाथ रिझल्ट बघतात, त्यामुळे जे काही वेबसाईटवर आहे तो सर्व्हरचा लोड येतो आणि तुमचा रिझल्ट हा शो होत नाही. त्यामुळे यासाठी अनेक 5-7 वेबसाईट याचे देण्यात आलेलं आहे. त्यापैकी तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते ट्राय करायचं आणि त्याच्यावरती तुमचा रिझल्ट चेक करायचा. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते म्हणजे result.digilocker.gov.in ही वेबसाईट आहे. त्यानंतर दुसरी आहे ते म्हणजे HSCC.board.in. त्यानंतर तिसरी आहे ते म्हणजे HSCresult.mkcl.org. त्यानंतर चौथी आहे ते म्हणजे result.targetpublication.org. त्यानंतर पाचवी आहे ते म्हणजे result.navneet.com. त्यानंतर आहे 6वी www.tv9marathi.com. त्यानंतर 7वी आहे ती education.indianexpress.com. या तुम्ही वेबसाईट जे आहे ते संपूर्ण ट्राय करू शकता. याच्यामध्ये सर्वात बेस्ट वेबसाईट आहे ती म्हणजे डिजिलॉकर वेबसाईट किंवा MKCL वेबसाईट. या वेबसाईटवरती लोड हा कमी असतो, त्यामुळे तुम्ही याच्यावरती फास्टली तुमचा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता. याची डायरेक्ट ऑफिशियल जे काही लिंक आहे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर लिंकवरती क्लिक करून तुम्ही रिझल्ट बघू शकता. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणारच आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ते तुमचा रिझल्ट हा बघून घ्या. तसेच यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले आहेत ते म्हणजे परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयानिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंटआउट घेता येईल. त्याप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुमची रिझल्टची मार्कशीट डाउनलोड करा त्याची गुणपत्रिका आहे ते डिजिलॉकर ॲपमध्ये तुमची सुरक्षित राहणार आहे. त्याची तुम्ही ते त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तसेच जे काही HSCC.board.in कॉलेज लॉग इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयानं त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे एकत्रित निकाल उपलब्ध होईल. म्हणजे तुमच्या शाळांसाठी ह्या महत्त्वाची वेबसाईट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही तुमच्या कॉलेज लॉग इनवरून तुमच्या शाळेचा संपूर्ण निकाल या वेबसाईटवरून बघू शकता. त्यानंतर सदर निकालाबाबत अन्य तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतः अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणाची गुणपडताळणी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच SSCC.board.in वरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अर्ज करण्यास सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी जे काही आवश्यक अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्या अटी शर्तीच्या अधीन राहून तुम्ही तुमच्या जर रिझल्टमध्ये तुम्हाला काही तफावत वाटल्या, तुम्हाला त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची असेल, तुम्हाला ते चेकिंगला टाकायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ते अप्लाय करू शकता किंवा तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या कॉलेजच्या थ्रूसुद्धा तुम्ही ते करू शकता. त्यासाठी जे वेबसाईट देत आहे त्याच्यावरती तुम्ही बरोबर ते अप्लाय करू शकता. तुमचा पेपर जो आहे तो रिचेकिंग होऊन तुम्हाला तुमचा रिझल्ट आणखी शो होईल. तुमचं जे काही डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये आणखी जी काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे त्याची तुम्ही सविस्तरपणे याची PDFची लिंक जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ते PDF तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः घरबसल्या आपला रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता. जे काही वेबसाईट दिली आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते चेक करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा रिझल्ट बघून घ्या. रिझल्ट कसा चेक करायचा त्याचासुद्धा लाईव्ह डेमो दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो, तुम्ही जर लॅपटॉपवरती चेक करत असाल तर लॅपटॉपवरती तुम्ही सर्वप्रथम Google Chromeवरती आल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला शो होईल.
आता तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर आणि मदर नेम म्हणजे मदरचं तुमचं फर्स्ट नेम इथे एंटर करायचं आहे, तुमच्या आईचं फर्स्ट नेम एंटर करा आणि व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा. असं तुमचा आता रिझल्ट हा शो होऊन जाईल. आता तुम्ही मोबाईलवर जर रिझल्ट बघत असाल तर डायरेक्ट लिंकवरती आला तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुमचा सीट नंबर एंटर करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला मदर नेमचा बॉक्स दिला, तिथे मदर नेम एंटर करा आणि व्ह्यू रिझल्ट एंटर करा. तुमचा रिझल्ट हा शो होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून तुमचा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपला रिझल्ट जो आहे तो चेक करता येईल. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.